या बळीराजांच्या हाती देतो, अरे या बळीराजांच्या हाती देतो ही छोटी नवी मशाल. व्यवस्थेला जर पेटवायचं असेल तर बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. या देशातील अरे आंबेडकर बाबाची घटना डोळे उघडून वाच जरा. शेतकऱ्या रे कष्टकऱ्या रे तुलाच घे पहिला. अरे कोण्या बापाची लेक लाडकी विहिरीवरती मेली. अरे शीतलसाठी माय जगाची थाय मोकलून गेली. सोलापूर जिल्हा छावा संघटनेचं नम्रतेची आभार विनंती मानतो. आहे. पुढे यावं आणि थोडक्यात बोलावं. नम्रतेची विनंती. हॅलो हॅलो, मी उन्हातानामध्ये आलेल्या, ऐका, या देशातील जगातल्या शेतकऱ्यामध्ये एवढी ताकद आहे. आपण जर रानावनामध्ये राबलो नाही तर देवाला सुद्धा उपाशी ठेवण्याची ताकद तुमच्यात असते. नैवेद्य जाऊ शकत नाही. आणि म्हणून कधी तुम्हाला कोणी वंदन केलं नाही, परंतु मी एक भूमिहीन शेतकरी आहे. रोहिदादाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये हे आंदोलन सत्याचं आंदोलन असतं म्हणून मी उतरत असतो. आणि म्हणून मी आज संच आणला नाही. मी असंच आपल्या समोर सादर करीन. मला तुम्ही टाळ्याचा रिदम द्या. अरे भूक जळाली भूक टळाली, अरे भूक जळाली भूक टळाली, जोडी तो मी दोन्ही करा. शेतकऱ्या रे कष्टकऱ्या रे तुलाच घे पहिला मुजरा. मानाचा मुजरा, मानाचा मुजरा घ्या घ्या. अरे तुझ्या फुलाचा सुगंध गजरा दाही दिशेला दरवळतो, दाही दिशेला. सह्याद्रीच्या कडे कपारी तूच असा का तळमळतो. अरे मनक्या मधल्या ताटकण्याने, अरे मनक्या मधल्या ताटकण्याने या व्यवस्थेच्या विरोधात करकी सावध वार जरा. शेतकऱ्या रे कष्टकऱ्या रे तुलाच घे पहिला मुजरा. अरे तुझ्या डाळीची तुझ्या तुपाची जत्रा येते भरते रे. तुझ्या दह्याचा तुझ्या दुधाचा होतो येते कचरा रे. अरे तुझीच साखर घरा घराला, अरे तुझीच साखर घरा घराला, हलवा देते गोड शिरा. शेतकऱ्या रे कष्टकऱ्या रे तुलाच घे पहिला. मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अरे तुझाच राजा शाहू जाने दाही दिशा त्या उजळवल्या. राजर्षी शाहू महाराज परदेशी गेले, परदेशावरून आले. तिथलं एक त्यांनी नांगर पाहिला. त्याचं चित्र शाहू महाराजांनी स्वतः काढलं. भारतात आले, किर्लोस्करला बोलवलं आणि ते चित्र दाखवलं. सांगितलं मला अशा पद्धतीचा नांगर करून पाहिजे. किर्लोस्कर म्हणाले माझ्याकडे कच्चा माल नाही. शाहू महाराज म्हणाले माझ्याकडच्या ज्या तोफा आहेत त्या तोफा तुम्ही घेऊन जावा. शाहू महाराजांचे सहकारी म्हणाले राजे ह्या शिवकालीन तोफा आहेत, आपल्या वाडवडिलांची आठवण आहे. त्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं अरे स्वराज्याला त्या काळी तोफेची गरज होती, स्वराज्याला आज नांगराची गरज आहे. हा, या ठिकाणी अनेक शेतकरी पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. अरे तुझाच राजा शाहू जाने दाही दिशा त्या उजळवल्या. तुझ्या नांगरासाठी त्याने तोफा त्याच्या वितळवल्या. अरे आंबेडकर बाबाची घटना डोळे उघडून वाच जरा. शेतकऱ्या रे कष्टकऱ्या रे तुलाच घे पहिला.
2 मिनिटांमध्ये संपवित आहे दादासाहेब, 2 मिनिटात संपवतो. आज काय व्यवस्था आहे शेतकऱ्याची? आम्ही देशाचे मालक म्हणतो, परंतु या देशाच्या आणि आपल्या शेतीचे मालक कोण झालेले आहेत? शेताच्या या बांधावरती, शेताच्या या बांधावरती बघ आले नवे दलाल, बघ आले नवे दलाल. तेच झाले मालामाल रे दादा, तू झाला कंगाल. तेच झाले मालामाल रे दादा, तू झाला कंगाल. तेच झाले हिरमुसल्या डोळ्यातून झुरते. आबा दादा भाऊ, हिरमुसल्या डोळ्यातून झुरते माझी हिरवी शाळा, माझी हिरवी. कुठे दिसेना चंद्रसुगीचा, दिसतो तोही काळा. तहानलेल्या मातीवरती, तहानलेल्या, इकडं सरकारी संकट तर वर आसमानी संकट. तहानलेल्या मातीवरती रुसले तेही आभाळ. तेच झाले मालामाल रे दादा, तू झाला कंगाल. झाले मालामाल रे दादा, तू झाला कंगाल. कोण्या बापाची लेक लाडकी विहिरीवरती मेली. आजपर्यंत माझा बाप आत्महत्या करत होता, आई आत्महत्या करीत होती, परंतु आता शेतकऱ्याची लेकरं सुद्धा आत्महत्या करू लागली. याच पंढरपूर तालुक्यातल्या नारायण चिंचोलीला धनगर समाजातल्या एका मुलीनं 4-5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी फीचे पैसे भरायला होते म्हणून आत्महत्या केली. विचारा, कोण्या बापाची लेक लाडकी विहिरीवरती मेली. शीतलसाठी माय जगाची धाय मोकलून गेली. शिवरायाच्या, अहिल्याच्या, ज्योतिबाच्या, भीमरावाच्या लेकीचे रे कुणी केले हे हाल, बघ कुणी केले हे हाल. तेच झाले मालामाल. माझा बाप रानावनात मरत आहे, तर माझा भाऊ कुठं मरतोय? देशासाठी घाम गाळला मीच खुशीने माझा. सीमेवरती पोर मारला बघ शत्रूने ताजा. सीमेवरती पोर माराला बघ शत्रूने ताजा. कुणाची लेकर शहीद होत आहेत किड्या मुंग्यासारखी. आणि त्या सीमेवरती लढणाऱ्या जवानांना, त्यांच्या कुटुंबावर संशय घेणारा आमदार ह्या गावामध्ये. हे राजकारण नाही, त्यांना माहित आहे. विचारा काय बोलले, बोलू वाटत नाही आम्हाला. आणि म्हणून शेवट म्हणत आहे, माझ्या बापाचं, आईचं, वडिलाचं दुःख पाहिलं, पण बहिणीचं पाहिलं, पण माझी आई काय करत आहे या व्यवस्थेत? त्या रानमाळाच्या भाळावरती, त्या रानमाळाच्या भाळावरती रक्त सांडते रोज. तुझ्या भुकेची शुद्ध भाकरी माझी माय कांडते रोज. म्हणून या पुढे बसलेल्या बळीराजांनो विनंती आहे, या बळीराजांच्या हाती देतो, या बळीराजांच्या हाती देतो ही छोटी नवी मशाल. व्यवस्थेला जर पेटवायचं असेल तर बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. या देशातील
कारण या देशातील शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या नंतर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे शरद पवार साहेब आणि त्यांचा हा वारस. आणि म्हणून या बळीराजांच्या हाती देतो ही देतो नवी मशाल. तेच झाले मालामाल रे दादा तू झाला कंगाल. तेच झाले मालामाल रे दादा. हा माझा शाहिरीतून पाठिंबा आणि मी दुपारी 4 वाजेपर्यंत अन्नत्यागामध्ये सहभागी होत आहे. काहीच लोकांचा पाठिंबा आहे तर कृपया- मंचावरील लोकांनी पाठीमागे सरकून बसून घ्या. खाली या, खाली खाली या किंवा पाठीमागे बसून घ्या. फक्त अन्न त्याग करणाऱ्या लोकांनी वरी बसा. पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा कोमलताई ढोबळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपले मनोगत या ठिकाणी 2 मिनिटात व्यक्त करतील. कोमलताई ढोबळे कृपया व्यासपीठावरती महागाजी उभे आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्या. कृपया स्थानपन्न व्हा. समोर जे उभे आहेत विनंती स्थानपन्न व्हा. पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर जे उभे आहेत विनंती आहे आपल्याला. पत्रकारांना थोडासा डिस्टर्ब होतोय. कृपया सहकार्य करा. कृपया विनंती आहे. आमदार रोहित पवार यांचं आज पंढरपुरात अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आमदार रोहित पवार यांचं आज पंढरपुरात अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. हे आंदोलन राज्यव्यापी करण्याच्या दृष्टीने पंढरपूरची निवड रोहित पवारांनी केली होती. पंढरपुराच्या विठ्ठलाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांचा पाठिंबा मिळावा हा हेतू या आंदोलनातून होता. मात्र प्रत्यक्षात पंढरीत येणारे भाविक असो किंवा राष्ट्रवादीतील प्रमुख नेते साऱ्यांनीच रोहित पवारांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे. कारण आमदार रोहित पवारांनी विठ्ठलाचे नामदेव पायरी येथून दर्शन घेऊन अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. यापूर्वी संत गाडगे महाराज मठात आमदार रोहित पवारांचे समर्थक आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी आलेल्या समर्थकांना व शेतकऱ्यांना पोटभर नाश्ता देऊन तृप्तीची ढेकरं देण्याची व्यवस्था कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अन्नत्याग अगोदर तृप्तीची पोटभर ढेकरं अशा घटनांची पंढरपुरात असा खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू झालंय. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे गर्दीच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन करून अशी नोटीस पोलिसांनी सकाळीच बजावली. तरी देखील आंदोलन सुरू करण्यात आलं. विठ्ठल भक्त असणारा वारकरी हा शेतकरी आहे. त्यामुळे हे सारे आंदोलनाकडे येतील अशी आशा होती. मात्र प्रत्यक्षात रोहित पवारांचे समर्थक सोडून कोणीच या आंदोलनाकडे जास्तीचे फिरकलेले दिसत नाहीत. एकीकडे आंदोलनाच्या सुरुवातीला नेते नाहीत. अशातच आता आमदार रोहित पवारांनी राज्यातील नेत्यांनी पंढरपुरातील आंदोलनात सहभागी व्हावे, अन्यथा गाव पातळीवर आंदोलन सुरू करावे असं आवाहन केलं. तर विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांच्यासोबत शामियानामध्ये उपस्थित असणारे समर्थक कार्यकर्ते सर्वाधिक प्रमाणात कर्जत जामखेड याच परिसरातील असल्याचं बोललं जात आहे. स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कोणीही कार्यकर्ते या आंदोलनात फारसे सहभागी झाले नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आंदोलनाचा डौल मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. माध्यमातून राज्यभरात चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात आंदोलनाकडे पाठच दिसून येत आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि राजकीय तडका आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.